सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला 36 साईजच्या कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची हे सांगणार आहे। त्याचबरोबर ती पेपर कटिंग ठेवून ब्लाउज पीस कसा कट करायचा हे देखील सांगणार आहे। कारण बऱ्याचदा पेपर कटिंग आपल्याला करता येते, पण ती ठेवून परत ब्लाउज पीस कसा कट करायचा हे सुद्धा समजत नाही। कारण की जर का आपण कटोरी व्यवस्थित कट केली नाही तर आपली कटोरी व्यवस्थित बसत नाही, ती स्ट्रेचेबल व्यवस्थित आली पाहिजे। तर कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची, कटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे हे सगळं मी तुम्हाला अतिशय सविस्तर सांगणार आहे। त्याचबरोबर 36 साईजचा आपण आता पूर्ण पेपर कटिंग सुद्धा करणार आहोत। तर 36 साईजसाठी मुंडा, शोल्डर, गळा रुंदी कशी घेतली पाहिजे, त्याचबरोबर जी काही आपली कटोरी आहे ती किती इंचानी आणि कशी वाढवली गेली पाहिजे आणि कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची। कारण बऱ्याचदा कटोरी जर का आपण वाढवली तर ती वाढवताना खूप सोपी वाटते, पण ज्यावेळेस आपण टक्स टाकतो तर तो टक्स सुद्धा तिरका जातो। तर बऱ्याचदा आपल्याला असं म्हणजे मला खूप कमेंट येतात की टक्स तिरका जातो, तर तो का जातो तर याचा व्हिडिओ सुद्धा मी याआधी टाकलेलाच आहे। पण तो फक्त तुम्ही शिवताना चुका करतात त्यामुळेच तो तिरका जातो असंही नाही। कटिंग करताना सुद्धा काही छोट्या छोट्या आपल्याकडून चुका होतात, त्यामुळे सुद्धा आपल्या कटोरीचा टक्स हा तिरका जातो। मग शिवताना प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळे कटोरी वाढवताना कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग सांगणार आहे। ब्लाउज, पेपर कटिंग, अस्तर सगळं, त्याचबरोबर काट वगैरे कसा कुठे ॲडजस्ट करायचं हे देखील सांगणार आहे। तर यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की मी ब्लाउज पीस घेतलेला आहे। तर हे बघा, खूप छान असा ब्लाउज पीस आहे, त्याचे काट पण खूप सुंदर आहे। ॲक्च्युली मोराचे काट आहेत त्यावर आणि कलर सुद्धा छान आहे, ग्रीन कलर। तर खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनसह हा ब्लाउज पीस आहे। याची साडी पण खूप छान आहे आणि त्यावर मॅचिंग असा अस्तर मी घेतलेला आहे। तर हे जे काही अस्तर आहे ते मी 1 मीटर घेतलेलं आहे। तर कटिंग करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की आपल्याला ब्लाउज कटिंगसाठी कुठले कुठले मापं लागतात। तर मग आपल्याला लागते उंची, छाती, कमर, बाही लांबी, दंडघेर, पुढचा गळा, मागचा गळा आणि शोल्डर। ठीक आहे, तर हे बघा, या ब्लाऊजची उंची आहे 13, त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन, तर टोटल किती झाले मग 14। त्यानंतर छाती आहे 36, तर आपल्याला घ्यायचा आहे 36चा चौथा भाग, तर तो होतो 9 आणि 1.5 इंच मार्जिन। तर 36चा चौथा भाग 9 अधिक 1.5 किती झाले मग ते 10.5। ठीक आहे, तर आपली छातीची घडी झाली 10.5। त्यानंतर कमर आहे 34, तर ती लागते आपल्याला फिटिंगच्या वेळेस। त्यानंतर बाही लांबीमध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं, तर ते आहे 10.5। त्यानंतर दंडघेर आहे 10.25, पुढचा गळा आहे इथे 7, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं। पण मला वाटत नाही की 7 जो काही गळा आहे तो व्यवस्थित आपली कटिंग येईल, तर तो आपण नंतर ॲडजस्ट करूयात। ठीक आहे, त्यानंतर मागच्या गळ्यात सुद्धा अर्धा इंच आपण ॲड केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण मार्जिन ॲड केलेली आहे। तर आता ही मापं टाकून आपण कटिंगला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपण पेपर कटिंग करणार आहोत। ठीक आहे, तर पेपर कटिंगसाठी मी हा प्लेन व्हाईट पेपर घेतलेला आहे, जेणेकरून यावर मी जी काही मार्किंग करेल ती तुम्हाला सहज दिसेल आणि लक्षात सुद्धा येईल। तर हे बघा, हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मी। तर तुम्ही पेपर कटिंग ही न्यूजपेपरवर सुद्धा करू शकतात। तर सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे ब्लाऊजची उंची। तर हे बघा, बंद बाजूच्या साईडने टाकायची आहे ब्लाऊजची उंची। तर जी काही उंची असेल त्यामध्ये 1 इंच तुम्ही मार्जिन ॲड करा। तर मी इथे 14ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या पद्धतीने टेप ठेवून सगळ्यात पहिली मार्किंग 2.5 गळा रुंदी, 5.5 शोल्डर आणि 10.5 छातीची घडी, अशा पद्धतीने 3 मार्किंग करून घ्यायच्या। त्यानंतर इथून खाली पुन्हा एक उंचीची मार्किंग म्हणजे 14ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून पुन्हा चेक करायचं 10.5 आहे का व्यवस्थित आहे। ठीक आहे, तर बघा, आता हे पॉईंट जोडून आपल्याला हा बॉक्स सगळ्यात आधी काढून घ्यायचा असतो। तर हे बघा, ही लाईन बऱ्याचदा तिरकी येऊ शकते, त्यामुळे काय करायचं, सेंटरपासून पुन्हा छातीची घडी म्हणजे 10.5ला मार्किंग करून घ्यायची आणि मग हे पॉईंट जॉईन करायचे, जेणेकरून बॉक्स व्यवस्थित येईल, म्हणजे कटिंग चुकणार नाही। त्यानंतर बघा, इथे मुंडा घ्यायचा आहे 5.5, तर लगेचच आपण गळा सुद्धा टाकूयात। तर इथे मी बघा गळा टाकलेला आहे 6.5, तर 6चा घेतला आणि अर्धा इंच मार्जिन। ठीक आहे, त्यानंतर हे बघा, इथून मग मुंड्याचा बॉक्स काढायचा आणि तसंच गळ्याचा काढायचा। तर हे बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 7 गळा आहे, कस्टमरने मोठा सांगितलेला आहे, पण इथे मी हा कमी घेतला, कारण की उंचीनुसार जर का तेवढा गळा घेतला तर तो गळा खूप खाली सुद्धा येईल आणि कटोरीचा त्याचा सगळा शेप चेंज होईल। त्यामुळे मग मी इथे 6.5 गळा टाकलेला आहे। ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा कटिंग करताना बऱ्याचदा म्हणजे तुमच्या लक्षात येतं की कधी कधी गळा हा खूप मोठा होतोय उंचीनुसार, तर त्यावेळेस तुम्ही मग
चेंज करू शकतात, जेणेकरून कटिंग व्यवस्थित येईल. नाही तर बऱ्याचदा कटिंगसुद्धा चुकण्याचे चान्सेस असतात, कारण की कस्टमर सांगतात पण तो गळा बरोबर होता, शिवल्यानंतर व्यवस्थितच बसतो. ठीक आहे. आता त्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर हे बघा, इथून आपल्याला 1.5ला आधी मार्किंग करायची आहे. हे बघा, आणि त्यानंतर मग पुन्हा त्याच्या अलीकडेच हे बघा अर्धा इंचाला मार्किंग करायची, म्हणजे आधी 1 आणि त्याच्या पुढचं परत अर्धा, असं टोटल 1.5ला मार्किंग करायचं. मुंड्याचं 5.25चं जे काही निम्म आहे, 3ला 1 लाईन कमी, त्याची सुद्धा मार्किंग केली. आणि ह्या पद्धतीने पुढचा आणि मागचा दोन्ही पण मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहे. ठीक आहे. तर पुढचा जो आहे तो 1 इंचातून गेलेला आहे आणि जो काही दुसरा आहे तो म्हणजे बॅक साईडचा तो गेलेला आहे 1.5 मधून. त्यानंतर बघा क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे आपल्याला. तर बघा, इकडच्या साईडला टाकायचं आहे 3.5 आणि इकडे टाकायचं आहे 2.5. ठीक आहे. आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून शेप द्यायचा आहे. तर बघा, थोडासा कर्व घेत नंतर स्ट्रेट करायचा आहे. एकदम सडन कर्व घ्यायचा नाही आहे, एकदम तिरका घ्यायचा आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने मग बघा आपण क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं. तर बघा, गळ्यापासून 1ला मार्किंग केली, त्यानंतर क्रॉसपट्टीवर बघा 4.5ला मार्किंग करायची, त्यानंतर पुढच्या मुंड्यापासून 3 मार्किंग करून घ्यायची आहेत आपल्याला. तर पहिली मार्किंग करायची 2, नंतर 2.25 आणि 2.5. ठीक आहे. त्यानंतर हे 3 पॉईंट जॉईन करायचे. तर हा आपला कटोरीचा कर्व कुठल्या पॉईंटमधून जातो त्यावर डिपेंड आहे. तर हे बघा, इथून गेलेला आहे पण कर्व एवढा व्यवस्थित वाटत नाहीये. ठीक आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं, हे बघा, दुसऱ्या पॉईंटमधून बघायचं. तर बघा, दुसऱ्या पॉईंटमधून जर का आपण कटोरीचा आकार दिला तर तो जरा व्यवस्थित येतोय. हे बघा, इथे तुमच्या पण लक्षात येईल. ठीक आहे. त्यामुळे मग मी जो काही बघा 2, 2.25 आणि 2.5 अशा 3 लाईन होत्या. तर जो काही 2.25च्या पॉईंटमधून कर्व गेलेला आहे तो फायनल करायचा. त्यानंतर बघा, मग आता गळ्याच्या साईडला आपल्याला जो काही गळ्याचा आकार आहे तो देऊन घ्यायचा. ठीक आहे. तर आता ही आपली पेपर कटिंग करून झालेली आहे. तर हे बघा, याच्या स्लीव्ज ज्या आहेत ना त्या 10 आहे. तर इथे काही कटिंग पुरणार नाही पेपरवर, त्यामुळे मग आता जी काही स्लीवची कटिंग आहे ती आपण डायरेक्ट अस्तरवर करूयात. तर एवढी जी काही मार्किंग झालेली आहे ना, मग याची आधी आपण कटिंग करून घेऊयात. तर हे बघा, मग आता कटिंग करताना सुद्धा कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची. इथून आधी सुरुवात करायचं आहे. तर डबल फोल्ड कपडा आहे, लक्षात राहू द्या. 2 पार्ट व्यवस्थित एकसारखे पकडूनच कटिंग करायचे आहे, कुठेही कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि हा कसं जरा जाड पेपर आहे, त्यामुळे बऱ्याचदा वर खाली होऊ शकतं, त्यामुळे ते व्यवस्थित प्रेस करायचं. मुंड्यापासून बघा, आधी बॅकचा जो काही मुंडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आता हा ओपन करायचा आणि सेंटरमधून आधी कट करायचं, नाही तर बऱ्याचदा आपण पुढचा भाग गडबडीत कट करतो आणि आपल्याला बॅक पार्ट मिळत नाही. ठीक आहे. तर बघा, आता बॅकचं झालेलं आहे सेपरेट. त्यानंतर पुढचं पण कटिंग करायचं. क्रॉसपट्टी सेपरेट करून घ्यायची. त्यानंतर कटोरीसुद्धा हे बघा व्यवस्थित, बघा जी काही कटोरीचा आकार आहे ना तिथून तो कट करायचा. आणि हे बघा, हे वरचं सुद्धा. ठीक आहे. आणि हा गळ्याच्या साईड, तर म्हणजे आता कटोरीसुद्धा आपण सेपरेट करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, मग पुढचा मुंडा पण आपण कट करून घेऊयात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मग आता आपली ही पेपरची कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला ही जी काही कटोरी आहे ती वाढून घ्यायची आहे. तर त्यासाठी सेपरेट पेपर घ्यायचा. त्यानंतर सगळ्यात आधी बघा, आता ही 36 साईजची आहे. तर 36 साईजची कटोरी आपल्याला 1.25 इंचानी वाढवायची असते, म्हणजे 1 आणि 2 लाईन. तर बघा, ती 1.25ला मार्किंग केली, त्या लाईनपासून नंतर अर्ध्याला मार्किंग करून ह्या पद्धतीने ती कटोरी ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर मग इथून पुन्हा बघा 1.25ला मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर साईजनुसार कटोरी ही वेगवेगळ्या इंचानी वाढवायची असते. तर त्याचा चार्ट मी आधी दिलेला आहे, तर कोणी बघितलेला नसेल तर मग लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, म्हणजे तो तुम्हाला इझिली मिळून जाईल. आता दोन्ही साईडला बघा मार्किंग केल्यानंतर अर्धा इंचाची जी लाईन आहे ती ह्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची. बघा, तिरकी पण सरळ. आणि हे बघा, पुन्हा चेक करायचं, 1.25ला मार्किंग केलेली आहे. ठीक आहे. तर आधीच्या लाईनच्या थोडंसं वरती आलेलं आहे. त्यानंतर जो काही कटोरीचा आकार आहे बघा गळ्याचा, तो आहे तसाच करायचा आणि अर्धा वरती घेऊन या पद्धतीने आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा. ठीक आहे. त्या पॉईंट ते या पॉईंट. आता ती जी काही कटोरी आहे ती बाजूला काढायची आणि ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्याचं आपल्याला सेंटर म्हणजे निम्म घ्यायचं. तर हे किती आहे? 8.5. तर त्याचं निम्म किती झालं? मग 4.25. त्या पॉईंटपासून 1.5 इंच खाली. आणि बघा, इथून चेक करायचं की दोन्ही साईडला सेम येतंय का नाही, आणि मगच ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं, कमी जास्त होतं, मग कटोरी ही तिरकी वगैरे होते, चुकते. त्यामुळे मग ते लाईन ड्रॉ करण्याच्या आधीच मोजून घ्यायचं दोन्ही साईडचं सेम आहे की नाही. ठीक आहे. तर बघा, आता ही परफेक्ट अशी आपली कटोरी वाढवून झालेली आहे. तर मग आता ती कट करायची. तर बघा, ही जी काही कडेची लाईन आहे ना तिथून सुरुवात करायची आहे.
आणि ह्या पद्धतीने कडेकडेने व्यवस्थित कटोरी आपल्याला कट करायची. आणि कटोरी कटिंग करताना थोडी काळजी घ्यायची. थोडं जरी कमी जास्त झालं तर मग ते स्टिच करताना आपल्याला अवघड जातं. त्यामुळे कटिंग करणं, कटोरी वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जरा काळजीपूर्वकच तुम्ही ही कटिंग करायची आहे. कटोरीसुद्धा व्यवस्थित वाढवायची आहे. ठीक आहे. तर बघा आता ही कटोरीची कटिंग करून झालेली आहे आपली. तर इथे तुमच्या लक्षात येईल की आता आपला पुढचा भाग, क्रॉसपट्टी, कटोरी आणि बॅक पार्ट हे सगळं पेपर कटिंग करून झालेलं आहे. तर आता हे ठेवून आपण ब्लाऊज पीस कट करूयात. तर जो काही ब्लाऊज आहे तो अस्तरचा आहे, काठाचा आहे. ठीक आहे. तर मग सगळ्यात आधी आता आपण अस्तरवर कटिंग करूयात आणि त्यानंतर ती कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कट करणार आहोत. तर हे बघा, मग आता हे जे काही अस्तर आहे ते मी 1 मीटर घेतलेलं आहे आणि ते डबल फोल्ड सुद्धा करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सरळ सोबतच 2-2 पार्ट आपले कटिंग होतात. ठीक आहे. तर हे बघा, हे फोल्ड करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि सगळ्यात आधी जे काही पेपर कटिंगचा बॅक पार्ट आहे ना, तो ठेवून मी मार्किंग करून घेते. तर हे बघा, ह्या पद्धतीने ही ठेवायची आहे आणि मग त्यानंतर आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हे बघा, ह्या बॅक पार्टला थोडीशी मार्किंग दिसते, तर त्या आधीच्या कटिंगची मार्किंग आहे. आणि तो पेपर मी जरा यूज केला, माझ्या लक्षात नाही आलं, ते कटिंगच्या वेळेस लक्षात आलेलं आहे की त्यावर आतल्या साईडनी मार्किंग होती. सो तुम्ही समजून घ्या की हा बॅक पार्टच आहे. ठीक आहे. आणि हे बघा, मग कडेने कपडा हा अस्तरचा वर खाली होता, सो सरळ व्यवस्थित लाईन मारून घेतली. आता ही बॅक पार्ट झाल्यानंतर काय करायचं, आपली स्लीव्ज कटिंग बाकी आहे आणि स्लीव्ज ह्या मोठ्या आहेत. तर आपला हा जो काही कटिंग आहे ना, ती 1 मीटर कपड्यातच पुरावी, यासाठी आधी आपण बघूयात की आपल्याला स्लीव्जसाठी किती कपडा लागतोय आणि उरलेल्या याच्यामध्ये बाकीचे पार्ट बसताय की नाही. नाहीतर आपण आधीच जर का कटिंग करून घेतली तर मग काय होईल की आपल्याला नंतर स्लीव्जसाठी कपडाच पुरणार नाही, हा जो काही अस्तरचा आहे. ठीक आहे. त्यामुळे मग हे बघा, आधी मी ना घडी घालून घेते, पेपर थोडासा व्यवस्थित बाजूला काढून घेते, म्हणजे आपला अस्तरचा कपडा कटिंगसाठी. ठीक आहे. आणि हे बघा, मग व्यवस्थित मी ते फोल्ड करून घेतलेलं आहे. तर हे 4 पदरी केलेलं आहे, कारण की आपल्या दोन्ही स्लीव सोबतच निघल्या पाहिजे. आणि बघा, इथे मी कटोरी आणि साईड पार्ट पण ठेवून घेतलेला आहे, म्हणजे पुरतोय, मला अंदाज येईल असं. आणि मग बघा, हा पार्ट मी कट करून घेतलेला आहे. तर आता हे कटोरी क्रॉसपट्टी नंतर करूयात, आपण आधी स्लीव्ज कट करूयात. तर हे बघा, मग 4 पदरी मी हा अस्तरचा कपडा करून घेतलेला आहे. त्यानंतर खाली एक लाईन ड्रॉ करून घेते, कारण की कपडा हा वर खाली असतो, मग कटिंग आपली वर खाली व्हायला नको. त्यामुळे सगळ्यात आधी बघा, मग बंद बाजूच्या साईडने टाकायचं आहे बाही लांबी. तर बाही लांबी आहे 10, त्यात अर्धा मार्जिन ॲड करून 10.5ला मार्किंग केली. खालच्या साईडनी छातीचा चौथा भाग म्हणजे 9ला मार्किंग केलेली आहे. 9 इंचाची मार्क बघा इथे पण करायची. आणि सगळ्यात आधी हा बॉक्स काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे बेसिक मेथड आहे ही, जेणेकरून मग परफेक्ट सरळ आपली कटिंग येते. त्यानंतर आता इथून खाली आपल्याला बघा 3 इंचाला मार्किंग करायची, लॉंग स्लीव्ज आहे म्हणून. त्यानंतर 1 इंचाची तिथे, त्यानंतर 1 इंचाची बघा आतल्या साईडला आणि 1 इंचाची खालच्या साईडला. तर त्या ह्या ज्या काही 3 मार्किंग आहे 1 इंचाच्या त्या करून घ्यायच्या. त्यानंतर बघा, हे 2 पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत आणि हे 2 पॉईंट. ठीक आहे. आता आपण ही जी काही लाईन मारली त्याचं निम्म घ्यायचं आहे. तर 7.5चं निम्म जेवढं होईल त्याला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर तिथून परत हे बघा, याचं पण निम्म आणि याचं सुद्धा निम्म करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून वरती आणि इथून खाली अर्धा इंचाची मार्किंग करून हा बाहीचा जो काही आकार आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता बघा, इथून आपण कडेकडेने कटिंग करायला सुरुवात करूयात. बघा, या पद्धतीने. तर बघा, हा कपडा 4 पदरी आहे, सो जर का वर खाली झाला तर व्यवस्थित तो दाबून पकडून हे कडेचं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इथून ही स्ट्रेट लाईन बरं का, कर्व कट केलेला नाही आहे. कर्व हा बघा वरच्या साईडचा पुढचा केलेला आहे, आधीचा केलेला नाही आहे. तर तो कधी करायचा बघा, आता ही कटिंग झाल्यानंतर काय करायचं, आधी ते ओपन करून मग तो कर्व आपल्याला कट करायचा. तर ती ओपन करण्याच्या आधी खालच्या साईडने सुद्धा बघा एक्स्ट्राचा आहे, तर सगळ्यात आधी ते सुद्धा आपण कट करून घेऊयात. नाहीतर मग गडबडीमध्ये ते लक्षात राहत नाही आणि मग परत स्लीवची जी काही लांबी आहे ती आपली कमी जास्त व्हायला नको, त्यामुळे. ठीक आहे. तर बघा, आता मग हे सुद्धा आता खालचं एक्स्ट्राचं आपण कट करून एकदम त्या लाईनमध्येच करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ही बाही ओपन करायची आहे, हे बघा ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर हा जो काही कर्व आहे तो कट करायचा, कारण की हा पुढचा कर्व आहे तर तो बॅकला यायला नको,
त्यामुळे मग ती ओपन करूनच कट करायचं आहे. त्यामुळे कटिंग करताना थोडी काळजी घ्यायची, नाही तर बऱ्याचदा गडबडीत आपण सरळ सरळ कर्ववरून करतो आणि मग सगळंच बिघडतं. त्यामुळे काळजीपूर्वक बाहीची कटिंग करायची. तर आता ही बाहीची कटिंग झालेली आहे. त्यानंतर मग आता बघा ही जी काही कटोरी आहे ना त्याची पण आपण मार्किंग करून घेऊयात या पद्धतीने. ठीक आहे, हे बघा आहे तशीच मार्किंग करायची, एक्स्ट्रा काही घ्यायचं नाही आहे. त्यानंतर हा जो काही साईड पार्ट आहे त्याचीसुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे आणि तीसुद्धा आहे तशीच करायची आहे, काहीही कमी जास्त कुठेही करायचं नाही आहे. तर हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, तर तो लक्षात ठेवायचा. तर आपल्याला वाढवायचं कुठं आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण आता हे आहे तसं मार्किंग करायचं, एवढा पॉईंट लक्षात राहू द्या. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला जी काही क्रॉसपट्टी आहे त्याची मार्किंग करायची आहे. तर स्लीव्स कट केल्यानंतर जो काही कपडा आहे त्यामध्ये आपली क्रॉसपट्टी बसून जाणार आहे. ठीक आहे, पण आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तेवढं आधी कटिंग करून घेऊयात आणि मग त्यानंतर आपण क्रॉसपट्टीची मार्किंग करून ते कट करूयात. तर हे बघा बॅक पार्ट आधी आपण कट करतोय. तर बघा जी मार्किंग आहे त्यावरच कटिंग करायचं आहे. पुन्हा पुन्हा सांगते, चुकूनही काही एक्स्ट्रा कट करू नका, नाही तर बऱ्याचदा तुम्हाला वाटतं कमी पडेल की काय वगैरे, तर काही कमी पडत नाही. तुम्ही जर का व्यवस्थित जी काही मापं मी ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून कटिंग केलेली आहे पेपरची तशी तुम्ही केली तर तुम्हाला सुद्धा काहीही एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही आहे. पुन्हा सांगते, फक्त क्रॉसपट्टीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचं आहे, तर ती कटिंग करताना मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे, तर बघा बॅक पार्टसुद्धा कट झालेला आहे. त्यानंतर आता साईड पार्ट आणि कटोरीसुद्धा आपण कट करून घेऊयात. आणि साईड पार्ट आणि कटोरीसुद्धा आपल्याला आहे तसंच कट करायचं आहे, कुठेही काही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे. हा पॉईंट मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा तुमचं खूप कन्फ्युजन होतं. तुम्हाला काहीतरी कुठे कमी वाटलं तर तुम्ही काय करतात, मग थोडंसं एक्स्ट्रा डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतात. सो तसं काहीही करू नका. कटोरी साईड पार्ट काहीही एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, आणि आता हा साईड पार्टसुद्धा आपण कट करून घेऊयात. तर लक्षात राहू द्या, हा डबल फोल्ड कपडा असतो त्यामुळे थोडं काळजीपूर्वक करायचं. बऱ्याचदा कपडा हा आपला कटिंग करताना वर खाली होऊ शकतो आणि मग वर खाली झाला की कटिंगसुद्धा वर खाली होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे तसं करू नका. ठीक आहे, तर हे बघा आता साईड पार्टसुद्धा कट झालेला आहे. तर यानंतर आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. तर हे बघा स्लीव्स कट केल्यानंतरचा हा उरलेला कपडा आहे, तर तिथे आपण क्रॉसपट्टी कशी बसते ते बघून घेऊयात या पद्धतीने. आणि बघा खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन कडेकडेने आहे तशी मार्किंग करून घेतलेली आहे. तर लक्षात राहू द्या, क्रॉसपट्टी ही आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडला जास्तीची घ्यायची असते. ठीक आहे, आणि जी मार्किंग आहे त्यावरच आता आपण कटिंग करून घेऊयात. तर बघू शकता तुम्ही इथे आता आपली अस्तरची कटिंग सुद्धा पूर्ण करून झालेली आहे. तर आता आपण हा अस्तरची कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कट करून घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण स्लीव्ज कट करून घेऊयात, कारण की स्लीव्जला आपल्याला काठ हवे आहेत. तर हे बघा मग मी डबल फोल्ड करून कडेकडेने व्यवस्थित स्लीव्ज कट करते आणि स्लीव्ज कट करताना हे बघा कडेकडेने सगळीकडे थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे, लक्षात राहू द्या, कारण की ते कमी पडायला नको म्हणून. ठीक आहे, तर स्लीव्जची कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता आपण बॅक पार्ट ठेवून कटिंग करून घेऊयात. तर हे बघा इथून ठेवते मी बॅक साईड, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पुरेल सुद्धा. त्यानंतर साईड पार्ट कटोरी पुरते का, हो तर पुरते. ठीक आहे, तर मग आता आपण सगळ्यात आधी बॅक पार्ट कट करून घेऊयात. तर बॅक पार्ट कट करताना सुद्धा सर्व साईडने आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे, जेणेकरून ते आपल्याला कमीसुद्धा पडत नाही, कटिंग व्यवस्थित परफेक्टसुद्धा येते. हे बघा. ठीक आहे, तर बॅक साईड पण कट झालेली आहे. आता आपल्याला साईड पार्ट कट करून घ्यायचं आहे. तर तिथे सुद्धा सेम तसंच सांगेल मी की आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचंच असतं. लक्षात राहू द्या, आपलं जे काही अस्तरची कटिंग असते ना ती आपली परफेक्ट असते, पण जी काही आपण ब्लाऊज पीसची कटिंग करतो ती आपण थोडी जास्तीच करत असतो, कारण की कपड्यावर डिपेंड असतं आणि एकदम परफेक्ट केलं तर कधी कधी ते कमी पडू शकतं. सो कमी पडायला नको म्हणून मग कटिंग करतानाच ते थोडंसं एक्स्ट्राचं घ्यायचं असतं. ठीक आहे, तर हे बघा आता साईड पार्ट पण कट झालेला आहे. तर आता आपण कटोरी आणि क्रॉसपट्टीसुद्धा कटिंग करून घेऊयात. तर क्रॉसपट्टी करण्याच्या आधी बघा कटोरी मी या पद्धतीने ठेवून सगळ्या साईडने थोडंसं मार्जिन ठेवून कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा क्रॉसपट्टी ह्या साईडने बसते, सो मग ती सुद्धा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करून घेऊयात. ठीक आहे, तर आता बघा क्रॉसपट्टीसुद्धा कट झाली. तर हा जो काही उरलेला काठ आहे तो सुद्धा कट करून सेपरेट करूयात, कारण की तो आपल्याला बॅक साईडला डिझाईनसाठी कामं येणार आहे. ठीक आहे, तर बघा आता क्रॉसपट्टी, कटोरी, साईड पार्ट, त्यानंतर बाही आणि बॅक पार्ट आणि काठसुद्धा आपण सेपरेट करून घेतलेला आहे. तर ही आपली पूर्ण
36 साईजची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग, ब्लाऊज पीस कटिंग आणि अस्तर ही सगळी संपूर्ण कटिंग करून झालेली आहे. काठसुद्धा सेपरेट केलेला आहे. तर बॅक साईडला खूप सुंदर अशी डिझाईनसुद्धा बनवणार आहोत. त्यामुळेच मग हा काठ आधीच आपण कट करून ठेवलेला आहे, म्हणजे डिझाईन बनवताना सोपं जाईल. तर ही 36 साईजची संपूर्ण कटिंग फायनली आपली करून झालेली आहे. तर मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ बघून तुम्हाला सहज कटिंग करता येईल. त्याचबरोबर कटोरी वाढवताना ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा. आणि मी पुन्हा सांगते, गळारुंदी, शोल्डर, मुंढा हे कसं घ्यायचं याचा सेपरेट कटोरी चार्ट मी याआधी टाकलेला आहे, जेणेकरून तो कटोरी चार्ट बघून तुम्हाला कुठल्याही साईजची परफेक्ट कटोरी ब्लाऊजची कटिंग करता येईल. आणि कुठल्या कुठल्या स्टेपने करायचं ते तर मी आता तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे, तर नक्की तुम्ही करून बघा. आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.